नमस्कार. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावरून निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी झाली. विशेष म्हणजे या सुनावणीच्या वेळी स्वतः शरद पवारांनी आवर्जून हजेरी लावली. मात्र आता अंतिम निकाल येईपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात TV9चा यावरचा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक आयोगात पहिली सुनावणी झाली. विशेष म्हणजे या सुनावणीला स्वतः शरद पवार हजर राहिले. शरद पवार गटानं युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाला विनंती केली की पक्षाचं घड्याळ चिन्ह गोठवू नका, अंतिम निकाल येईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच राहू द्या, असं शरद पवार गटानं म्हटलंय. राष्ट्रवादीच्या स्थापनेचं प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र सादर करत शरद पवार गटाकडून ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवींनी युक्तिवाद करताना म्हटलंय की पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या बाजूने, त्यामुळे पक्ष आमचाच आहे. निवडणूक आयोगाला शरद पवारच अध्यक्ष आहेत कळवलं होतं. राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असं पत्र अजितदादा आणि पटेलांनी दिलं होतं. अजित पवारांसह 9 आमदारांवर कारवाईचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आलंय. महाराष्ट्र आणि राज्याबाहेरही पक्ष कुणाचा हे सर्वांना माहिती आहे. पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजे. अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही. पक्षातला एक गट बाहेर पडला, पण मूळ पक्ष आमच्याकडेच. 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा शरद पवारांना आहे. पक्षाच्या घटनेला धरून निवड झाल्यानं शरद पवारच अध्यक्ष, त्यामुळे शरद पवारांनी घेतलेले निर्णय डावलता येणार नाही. अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, आमच्याकडेच ठेवा. तर अजित पवार गटाकडून ॲडव्होकेट महेश जेठमलानींनी युक्तिवाद करताना शरद पवारांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात. 30 जूनला अजित पवारांची अध्यक्ष म्हणून बहुमतानं निवड करण्यात आली. आमच्यासोबत 53 पैकी 42 आमदार आहेत. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं 10 जुलैला आयोगाला कळवलंय. 10 जुलैलाच प्रफुल्ल पटेलांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचंही कळवलंय. जयंत पाटलांचा कार्यकाळ संपला तरी निवड झाली नव्हती. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीआधी जयंत पाटलांची नियुक्ती कशी? पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याकडे आहेत, त्यामुळे 9 आमदारांवर कारवाई करा असं पत्रच बेकायदेशीर आहे. कोर कमिटीतील सदस्यही आमच्या सोबत आहेत. संख्याबळ आमच्या बाजूनं, आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं. अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलंय, ज्यात शिवसेना आणि समाजवादी पार्टीच्या आयोगाच्या निकालाचा दाखला देण्यात आलाय. ज्या पद्धतीनं शिवसेना आणि समाजवादी पार्टीचा दाखला देण्यात आला त्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं असं अजित पवार गटाने म्हटले. नॉन एग्जिस्टेंट टेस्ट एक बिल्कुल गैर कानूनी टेस्ट बनाया है कि आप सिर्फ MP MLA को काउंट कर लीजिए. यद्यपि उच्चतम न्यायालय ने कहा है कि जहां डिस्क्वालिफिकेशन की याचिकाएं लंबित हैं वहां आप MP MLA काउंट नहीं कर सकते. लेकिन आज अगर NCP कोई है, NCP जो बनी, NCP की योजना की, NCP की रचना की, NCP को बढ़ाया, NCP का चेहरा वो मेरे साथ खड़ा है. फॅक्ट्स जे आहे, तथ्य जे आहे त्या आधारावर आम्हाला नक्कीच निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देतील आणि चिन्ह सुद्धा आमच्याकडे राहतील. अजित पवार गटानं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरही शरद पवार गटानं आक्षेप घेतला. मृत व्यक्तींच्या नावे खोटी कागदपत्र सादर करून राष्ट्रवादीवर दावा केला जात असल्याचं शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवींनी म्हटलंय. कि कई ऐसे दस्तावेज हैं जहां की व्यक्ति की मृत्यु हो गई है, वो एग्जिस्ट नहीं करता है, उसको क्लेम किया है कि पार्टी का हिस्सा है. कई ऐसे दस्तावेज हैं जो पूरी तरह से हस्ताक्षर हुआ है X जगह पे और वो व्यक्ति रहता है हज़ारों मील दूर Y जगह पे. कई ऐसे दस्तावेज हैं जहां उसने लिखित रूप से कहा है कि न मैं जानता हूं, न मैंने हस्ताक्षर किया, न मेरे से किसी ने बात की, न मैंने ये हलफनामा दिया है, कुछ भी नहीं किया मैंने. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी अजित पवार गटानं किती आमदार आणि खासदारांचं समर्थन आहे याची आकडेवारीही सादर केली. विधानसभेतले 53 पैकी 42 आमदार सोबत आहेत. विधान परिषदेतले 9 पैकी 6 जणांचा दादांना पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आलाय.
नागालँडच्या विधानसभेतले 7 पैकी 7 आमदार अजित पवारांसोबत असल्याचं सांगण्यात आलंय। लोकसभेतील 5 पैकी 1 खासदार तर राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदाराचा पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाने म्हटलंय। तर प्रफुल्ल पटेलांनी 1 आमदार वाढवत 43 आमदार दादांच्या सोबत असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये 53 पैकी 43 आमदार आज अजित पवारांच्या नेतृत्वात विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे आणि त्याचबरोबर लाखोच्या संख्येने आम्ही इथे आज ॲफिडेव्हिट सादर केले आहे आणि त्या अनुषंगाने समोरच्या लोकांच्याकडे एवढी काही ताकद ते काही दाखवू शकलेले नाही, पण तरी देखील हा विषय माझा नाही आहे। निवडणूक आयोग प्रत्येक बाबतीचा विचार करून योग्य रीतीने निर्णय करतील। खरं तर सुनावणीला आयोगानं अजित पवार किंवा शरद पवारांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितलं नव्हतं, पण पवार स्वतः सुनावणीवेळी हजर राहिले, दादा मात्र नव्हते। त्यामुळे शरद पवारांची हजेरी मीडियाच्या कॅमेऱ्यात प्रकर्षाने जाणवणारी होती। ईडीच्या समन्सच्या वेळीही त्यांनी स्वतः हजर राहण्याची तयारी पूर्ण केली होती। अखेर ईडीच्याच विनंतीनंतर पवारांनी जाणं टाळलं, मात्र त्यावेळी पवारांप्रती सहानुभूती निर्माण झाली होती। आताही पवार आयोगासमोर हजर राहिलेत। दुसरीकडे संजय राऊतांनीही अजित पवारांवर जळजळीत टीका केली। शरद पवार असताना ऐरागेरा पक्षावर दावा करतोय असं संजय राऊत म्हणाले। ज्याने तो पक्ष स्थापन केला ते माननीय शरद पवार समोर बसलेले आहेत आणि कोणीतरी समोर एक ऐरागेरा उभा राहतो आणि सांगतोय हा त्यांचा पक्ष नाही। त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी आहे। कुठलंही संविधानिक काम न करता दुसऱ्यावर सातत्याने टीका करणारे उडाणटप्पू नेते संजय राऊतांनी अजितदादावर टीका करावी इतके ते मोठे नाहीत। स्वतःची पात्रता योग्यता आधी पाहावी आणि मग अजितदादावरती टीका संजय राऊतांनी करावी। का राष्ट्रवादीचा आणि त्याचा संबंध काय? त्या उठाबा गटामध्ये एक बालबुद्धी आणि एक बैलबुद्धी यांचा जो भरणा झालाय ना, यांना यांची चिंता जास्त आहे। आणि शरद पवार स्वतः सांगतायत की काही निकाल आला तर माझ्यावर काही परिणाम होत नाही, परंतु यांना घाई झालेली आहे की आपल्याला निवडणूक आयोगावर कसं टीका करता येईल। कागदपत्र सादर करताना दोन्ही गटाकडून थोडक्यात युक्तिवाद झाला। आता पुढची सुनावणी सोमवारी आहे, मात्र घड्याळ चिन्ह निकाल येईपर्यंत गोठवणार का हे निवडणूक आयोगाकडूनच स्पष्ट होईल। पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। अर्थातच पक्ष आणि चिन्ह आदरणीय पवार साहेबांना मिळालं पाहिजे, काही मला वेगळं सांगायची गरज नाही, पण कॉपी, गोलमाल आणि अदृश्य शक्ती यांनी काय केलं तर भी कुछ भी हो सकता है। प्रदीप कापसेसह संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।